अनेक वेळा प्रशासनाकडे वारंवार लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात मागणी करून सुद्धा अजूनपर्यंत ह्याकडे कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही, कुठल्याही प्रकारे इथे प्रतिसाद मिळत नाही। नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस देखील खूप पडतो आणि या 2-3 दिवसात तर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। त्यामुळे आता आपण थोडंसं आपलं काम आहे, आता आपण कामासाठी निघतोय, पण जाता जाता म्हटलं ह्या मुसळधार पावसाने काय किमया केले किंवा कोणत्या परिसरात किती पाणी आलंय हे बघूया। तर मालगुणच्या आसपासचा परिसर आणि त्यानंतर आपण वरवडे गावात जाणार आहोत। तर वरवडे गावातील देखील आपण जे काय आहे पाणी सदृश्य परिस्थिती काय आहे त्याचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत। आपलं काम आटपलं की या सगळ्या गोष्टींना आपण सुरुवात करणार आहोत। कसं आहे, जेव्हा मुसळधार पाऊस पडत असतो तर नक्कीच परिसर जलमय होत असतो आणि अशा पावसातून जाणं थोडंसं बाहेर पडणं धोकादायक असतं, पण असं माझं जरा महत्त्वाचंच काम आहे त्यामुळे बाहेर निघतो आणि त्या निमित्ताने का होईना या मालगुण गावच्या आसपासचा परिसर आणि वरवडे गावामधील जी काही ठिकाणं आहेत किंवा समुद्र कितपत खवळलेला आहे तर त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत। तर चला आता आपण निघूया। तर समोरच बघताय रोडवरून थोडं पाणी जात आहे, हा भंडारवाड्यामधला रोड आहे आणि बाहेर पाऊस खूपच पडतोय। थोडीशी आपल्या रोडला ही परिस्थिती असेल तर ज्या ठिकाणी नदी वगैरे आहे तर त्या ठिकाणी थोडीशी बिकट अवस्था असू शकते आणि बाहेर खूपच पाऊस पडतो। तर आता आपण मालगुण आणि गणपतीपुळेच्या मध्यभागी आहोत, अर्थातच मालगुण क्षेत्रात आहोत आणि मालगुणकडून गणपतीपुळेकडे जाताना उजवीकडे ही खारभूमी आहे, खारभूमी मैदान। तर तिथे देखील पाणी बघा केवढं साचलंय। इथे आम्ही क्रिकेट खेळतो, पण आता आमचं ग्राउंड आणि जे पिच आहे ते पाण्याखाली गेले पूर्ण। तर समोरच बघताय मालगुणमध्ये प्रवेश करताना एक कमानी लागते आणि ह्या कमानीच्या इथून आता व्ह्यू घेऊया। हा बघा, मगाशी आपण त्या रोडवरून घेतला होता, तर इथे बघा ही पूर्ण खारभूमीची अशी अवस्था आहे। अतिवृष्टीमुळे पूर्ण जी खारभूमी आहे, जे मैदान आहे ते पूर्ण पाण्याखाली गेले। हा वेगळा अँगल घेतोय आपण। तर आता आपण पुढे मार्गस्थ होतोय। थोड्या वेळाने मालगुण आणि गणपतीपुळे या दोन्ही गावांना जोडणारा ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून बघूया कितपत पूर परिस्थिती आहे। आणि बघा भरमसाठ पाऊस पडतोय। तर आता म्हणत ब्रिजवर आलेलो आहोत। समोर आहे गणपतीपुळे आणि मागे आहे मालगुण आणि हा ब्रिज आहे। तर इथे देखील चांगलंच पाणी वाहत आहे या खाडीमधून। त्या बाजून तशी खाडी ती वाहत येते वरून आणि या बाजूला इकडे जाऊन समुद्राला मिळते। तर हे खाडीचं पात्र चांगल्यापैकीच तुडुंब भरून वाहत आहे। तर आता आपण गणपतीपुळे बस स्टँडला आलो आहोत। हे गणपतीपुळेचं बस स्टँड आहे। त्या इथे बसेस लागलेल्या आहेत या बाजूला। आता आपण मालगुणमधून पुढच्या दिशेला जातोय। हे बघा किती पाऊस पडतोय। ही मालगुणची मुख्य बाजारपेठ आहे। या बाजूला दुतर्फा दुकानं आहेत, किराणा माल असेल, त्यानंतर हॉटेल असतील। तर मालगुणमध्ये अशी थोडीशी परिस्थिती आहे पर्जन्यवृष्टीमुळे।
वाहनं येत आहेत ती अस्पष्ट दिसत आहेत, कारण पावसाचा जोर हा जास्त आहे. हे बघा रस्त्यावरून पाणी देखील खूप वाहत आहे. हे बघा दुकानांच्या समोरून आहे ना पाणी वाहत आहे. इथे देखील पाणी बघा रस्त्यावरून वाहत आहे. तर हे मालगुण गावातलं हॉटेल समाधान आहे आणि समाधानच्या समोर देखील पाणी बघा किती भरलं आहे ते. आणि इथून हे बघा ही समोर जी अवस्था आहे तर पाणी खूप आलं आहे. हे बघा हे देखील पाणी मुसळाने वाहत आहे रस्त्यावरून. थोडीशी एक वेगळी परिस्थिती इथे बघायला मिळते बघा. रस्त्यावरून खूपच पाणी वाहत आहे. डाव्या बाजूला आहे बळीराम परकर विद्यालय हायस्कूल आहे आणि इथेच समोर बाजूला इथे मच्छी मार्केट भरतो. तर तसं बघायला गेले तर काही दुकानं ओपन आहेत तर काही दुकानं क्लोज आहेत. रस्त्यावर गर्दी अजिबात दिसत नाही आहे, कारण पावसामुळे घराच्या बाहेर पडायला कोण मागत नाही. तर उजव्या बाजूला ओहळ आहे, त्या ओहळातून पाणी देखील बघा किती स्पीडने येत आहे. आणि या बाजूला बघा रस्त्यावर पाणी आलेलं आहे. आता आपण मालगुणकडून वरवड्याच्या दिशेने जातोय. आणि इथे देखील हा मालगुणमधील गायवाडी एरिया आहे, तर तिथे देखील बघा रस्त्यावरून पाणी वाहत आहे. तर ओव्हरऑल तसं बघायला गेलं ना तर रस्त्यावर पाणी हे बहुतांश ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे अतिवृष्टीतून शक्यतो प्रवास करणं टाळा. डाव्या बाजूला चंडिका देवीचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूनच वाहणारा हा छोटा ओहळ आहे, त्याला देखील बघा पाणी किती आलंय. आणि या बाजूला बघताय ना ही लाकडं वगैरे वाहून आलेली आहेत बघा वरच्या बाजूला. त्या बाजूला ते खालच्या बाजूने पाणी जातं आणि समुद्राला मिळत आहे. आणि हे आहे आमच्या चंडिका देवीचं मंदिर. आणि या मंदिराच्या मागच्या बाजूलाच हा समुद्र किनारा आहे, मालगुण समुद्र किनारा, किंवा त्याला आपण गायवाडी बीच देखील म्हणतो. तर आता आपण मालगुण समुद्र किनाऱ्याजवळ आलेलो आहोत. तर इथे कासव संवर्धन होतं आणि त्या बाजूला समोर बघताय हे आपलं चंडिका देवीचं मंदिर आहे. ह्या एरियाला गायवाडी असं म्हणतात. आणि हा समोर दिसतोय तो मालगुण समुद्र किनारा. आणि तुम्हाला दिसत असेल की या अतिवृष्टीमुळे आहे ना, म्हणजे पावसाळ्यात ओव्हरऑल पावसाळ्यातच समुद्राने रौद्र रूप धारण केलेलं असतं. त्याची प्रचिती आपल्याला समोर पाहताना दिसून येते बघा. अगदी त्या बाजूपर्यंत जे सुरू दिसतंय सुरूबन, तिथून तिथपर्यंत आपल्याला फक्त पाहता येते. त्याच्या पुढे ही देखील अशी परिस्थिती असणार आहे बघा. पूर्णपणे समुद्र आहे ना खवळलेला आहे हा बघा. तर हे बघा, हे जे पाणी आहे वरून येणारं वाहत, ते देखील समुद्राकडे जात आहे.
तर अशी आहे मालगुण समुद्रकिनाऱ्याची परिस्थिती. आणि या पावसाळ्याच्या दिवसात तर समुद्रात उतरण्याचं बिलकुल धाडस करू नका. कुठेतरी ते आपल्या अंगलट येऊन जीवाशी बेतू शकतं. तर आता आपण मालगुणकडून वरवडेकडे जातोय आणि मध्येच निर्मल नगरी हा एरिया आहे. तर इथे देखील बघा पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्या बाजून वरच्या बाजून पूर्ण पाणी ते खालच्या बाजूला येत आहे. डोंगराकडून पाणी हे समुद्राकडे समुद्राच्या दिशेने वाहत आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे. आणि बघा समोर. तर आता आपण थोड्याच वेळात वरवडेमध्ये प्रवेश करू. तत्पूर्वी त्याआधी तिवरी बंदर लागतं. तर तिवरी बंदरमध्ये काय अवस्था आहे तिवरी बंदराची तर ती देखील आपण पाहणार आहोत. पण आणखीन एक सांगतो, म्हणजे पावसातून प्रवास करायला एक वेगळी मजा येते. फक्त हा प्रवास सुखकर व्हावा आणि अतिशय काळजीपूर्वक व्हावा एवढीच इच्छा. तर डाव्या बाजूला बघताय समुद्र आहे आणि हा एरिया आहे तिवरी बंदर. तर इथे देखील एक वेगळी परिस्थिती झालेली आहे तिवरी बंदरामध्ये. तर समोरून रस्ता आलाय मालगुणकडून आलाय आणि या बाजूला गेलाय तो वरवडेकडे गेलाय. आणि इथेच हा डोंगर आहे बघा. डोंगरामधून पाणी किती कसं पडतंय ते. आणि या बाजूला आहे ते तिवरी बंदर. तिवरी धक्का आहे तो त्या बाजूला आहे. आणि इथे देखील समुद्राचं हे रौद्र रूप आपल्याला बघायला मिळतंय. पावसामुळे नक्कीच भयावह परिस्थिती आहे. समुद्र खवळलेला आहे आणि ह्या अशा खवळलेल्या समुद्रात जाणं अत्यंत धोकादायक आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की पावसामध्ये अतिवृष्टीमुळे किंवा अतिवृष्टीमध्ये घराच्या बाहेर जाणं शक्यतो टाळा. आणि समुद्रकाठी तर अजिबात जाऊच नका. तर आता आपण वरवडेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर हे बघा, हे जे पाणी आहे ना ते डोंगर उतारावरून येतं थेट या बाजूला रस्त्यावर आणि त्यानंतर मग ते समुद्राकडे जाऊन येतं. तर वरवड्यामधील हा अलीकडचा भाग आहे आणि इथे देखील बघा रस्त्यावर खूपच पाणी आलेलं आहे. हे वरवडे गाव आहे ते मालगुण गावापासून साधारण 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आता आपण येऊन पोचलोय वरवडे ब्रिजवर. हा वरवडे गावचा ब्रिज आहे आणि ही आहे वरून वाहत येणारी नदी आणि इकडे तिथं खाडीमध्ये रूपांतर होतं. संपूर्ण ह्याच्या मासेमारी नौका आहेत तर त्या इथे लावण्यात आलेल्या आहेत. कारण पावसामध्ये हे जे मासेमारी बंद असते त्यामुळे इथे लावलेले आहेत. आणि सगळे हौशी कलाकार त्या बाजूला बघा क्रिकेटचे सामने चालू आहेत. अगदी भर पावसातून इथे सामने खेळवले जातात क्रिकेटचे. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, बॉक्स क्रिकेट ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या भर पावसातून खेळवल्या जातात. तरी ते बघा संपूर्ण पाणी असं लालसर झालेलं आहे आणि इथे देखील पाण्याचा वेग हा प्रचंड आहे. बघा हा बघा इथे मोठा ओंडका देखील वाहून जातोय. आणि भर पावसातून वरवडे गावचं रूप बघा. जे कोणी वरवडे गावचे असतील त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा.
आपण ब्रिज क्रॉस करून पलीकडे आलो आहोत आणि इथे देखील पाणी हे बघा भरलेलं आहे या बाजूला, आणि या बाजूला देखील पाणी भरलेलं आहे बघा. रस्त्याच्या दुतर्फा त्या बाजून जी नदी वाहत येणार आहे त्याचा काही प्रवाह या बाजूला वळलेला आहे, त्यामुळे इथे देखील पाणी भरतंय बघा असं. तर आता आपण वरच्या वरवडेच्या दिशेने जात होतो आणि मध्येच थांबलोय आणि आपल्यासोबत आहेत निखिल बोरकर आपले मित्र. यांचा व्हिडिओ कोळंबी संवर्धन तुम्ही पाहिला असेल. तर निखिल, कोणता एरिया? हा रस्ता आमचा वरवडे, बौद्धवाडी, चर्मकारवाडी, भोरवाडी, नवेंद्रवाडी जाणारा रस्ता आहे. इथे छोटा मोरीचा एक ब्रिज आहे. सध्या आपण पाहतोय की त्याची काय अवस्था झाली. दरवर्षी आम्ही याचा त्रास भोगतोय, पण ह्या वर्षी जास्त प्रमाणात, कमी पाऊस पडून सुद्धा जास्त प्रमाणात आम्हाला त्रास भोगावा लागतोय. याचं मागचं कारण आम्ही शोधलं ते आमच्या धरणाची उंची वाढवली, साधारण 15 मीटर, 10 ते 15 मीटर अंदाजे उंची वाढवली आणि वरती पाऊस पडण्याचा फ्लो जोरात येतोय आणि ही पहिल्या पावसात आमची अशी अवस्था झालेली आहे गावाची. तर पूर्णपणे ठप्प होते ना वाहतूक? पूर्णपणे साधारण इकडे 100 घरांचं संपूर्ण आता संपर्क तुटलेला आहे. आज या वाडीमध्ये एक प्रेत झालेला आहे. अच्छा. आता ते प्रेत आणण्यासाठी सुद्धा इथे आमच्याकडे मार्ग नाही आहे. तर इथे बघताय ना, खूपच दयनीय अवस्था आहे आणि इथे बघताय बघा पूर्ण पाणी या रोडवरून जात आहे आणि इथे ओमनी देखील अडकलेली आहे. हे बघा, खरंच म्हणजे या पाण्यातून येणं खूप रिस्की आहे. त्या बाजूला, खालच्या बाजूला पण तुम्ही बघत असाल खूप वेगाने पाणी जात आहे. थोडंसं पुढे जाऊया आणि पुढची परिस्थिती बघूया. आणि हे बघा, इथे थोडंसं धाडस करून मी देखील पुढे जातोय, पण इथली अवस्था थोडीशी बिकट आहे. बघा पाण्याचा वेगच बघा फक्त कसला आहे तो. खूप स्पीडने पाणी जाते बघा. जर अजून असा पाऊस पडत राहिला ना तर मला वाटतंय हे पूर्णपणे तुडुंब होईल. इथे आता बघा एवढं पाणी आहे पायाच्या, आणि इथे खरंच म्हणजे दयनीय अवस्था आपल्याला म्हणावी लागेल. या बाजूला ओमनी देखील इथे अडकलेली आहे. हे बघा, आणि पाण्याचा फक्त वेग बघा. तर इथे बघताय तिथून आपण आलोय आणि ही जी नदी आहे ना, हे बघा भयानक स्पीडने पाणी वाहत आहे. थोडं कुठेतरी जाण्याचा ज्याने प्रयत्न केला ना तो खरंच वाहून जाईल. अत्यंत भयावह स्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते. पूर्णपणे पाणी या बाजूला रोड आहे, त्या बाजूला तो बघा, त्या रोडवरून अत्यंत वेगाने हे पाणी खालच्या दिशेने वाहत आहे. जेव्हा असा पूर येतो ना तेव्हा खरंच गावांचा संपर्क तुटतो आणि एक वाईट आणि बिकट अवस्था तिथे निर्माण होते. या बाजूला बघा पूर्ण रस्ता आहे, पण तो रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला आहे आणि त्या बाजूला घरं देखील आहेत. मला सांग, हा रस्ता जो आहे तो एकच आहे का इकडून? हा गाड्या जाण्यासाठी हा एकच, वाहन जाण्यासाठी पूर्णपणे हा एकच रस्ता या वाडीला. बाकी सगळ्या पायवाटा किंवा छोटे साखर आहे, पण तिथून सुद्धा आता जिथे आपण साखर वरती चढतो त्या बाजूला पूर्ण पाणी आहे. त्याच्यामुळे जवळजवळ आता ह्या साईडला जाणे धोकादायक झालेलं आहे. ही समोर एक वाडी दिसते आपल्याला, ही चर्मकार वाडी, साधारण 6 ते 7 कुटुंब आहेत. त्यांच्याकडे जायला कुठलाच पर्यायी मार्ग नाही. मग जेव्हा अशी मेडिकल परिस्थिती उद्भवते किंवा दवाखान्यात जाण्याची वेळ येते तेव्हा काय करायचं माणसाने? आज तशी परिस्थिती उद्भवली होती, पण त्याला काहीच पर्याय नव्हता. आज साधे डॉक्टर सुद्धा यापर्यंत पोहोचू शकलेच नाही. म्हणजे अशी एक वाईट अवस्था इथे निर्माण होते. खरंच म्हणजे प्रशासनाने याच्याकडे ना कटाक्षाने नजर टाकली पाहिजे आणि काहीतरी याला ऑप्शन, इथे पर्यायी मार्ग तरी उपलब्ध करून दिला पाहिजे. कारण समोर बघताना एक वेगळी आणि भयावह स्थिती आहे बघा. पूर्णपणे म्हणजे सहजासहजी माणूस यातून जाऊच शकत नाही. फक्त पाण्याचा स्पीड बघा. आणि इथे देखील एक अर्टिगा अडकलेली आहे बघा. आणि खरंच याच्याकडे ना लक्ष दिलं गेलं पाहिजे, कारण अशा परिस्थितीत रोड व्यवस्थित असणं गरजेचं आहे. पण या रोडवरूनच पाणी जात असल्यामुळे आपल्याला काही इमर्जन्सी आली तर काय करावं हा मोठा प्रश्न आपल्यासमोर नेहमीच उद्भवत राहतो. हे लाईट्सचे पोल देखील गेलेले आहेत ते बघा.
अनेक वेळा प्रशासनाकडे वारंवार लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात मागणी करून सुद्धा अजूनपर्यंत ह्याकडे कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही, कुठल्याही प्रकारे इथे प्रतिसाद मिळत नाही ना, कुठली मंजुरी स्थानिक पालकमंत्री असतील, स्थानिक मंत्री असतील किंवा ह्या आधी झालेले सर्व खासदार मंत्री महोदय असतील, कोणीही याकडे लक्ष दिलं नाही. पूर्णपणे दुर्लक्षित असा आमचा भाग आहे. मला वाटतं साधारण चर्मकारवाडी ते बौद्धवाडी ही असंख्य कुटुंब इथून रोजगारासाठी नेहमी जे जा करतात. अनेकांचे रिक्षा व्यवसाय आहेत, अनेकांचे गाडी व्यवसाय आहेत. आज संपूर्णपणे ते सगळे लोक एक ठिकाणी अडकलेले आहेत. जे बाहेर गेले आहेत ते आज बाहेरच आहेत, जे आत गेले ते आतमध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामुळे कोणीतरी शासनाने याचं लक्ष दिलं पाहिजे, जातीने लक्ष घालून ही लवकरात लवकर हा रस्ता जाण्यासाठी असा मोठा एक ब्रिज केला गेला पाहिजे. तर लोकांचं एक चांगल्या प्रकारे इथे राहण्याचं व्यवस्था केली जाईल, अशा ठिकाणी काम केलं पाहिजे. तर इथे खरंच लक्ष देण्याची, इथे म्हणण्यापेक्षा अशा जिथेही अशी पूर परिस्थिती निर्माण होते, ही भयावह परिस्थिती निर्माण होते ना, तिथे कटाक्षाने प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर मग एक वेगळंच परिस्थिती आपल्यासमोर निर्माण होऊन जाईल. खरंच म्हणजे दवाखान्यात वगैरे जायचं असेल तर तो इथून जाऊच शकत नाही आणि जवळजवळ ह्या गावाचा संपर्क तुटलेला आहे. आणि आता आपण आहोत वरच्या वरोड्यात. ते बघा पाणी देखील वाढतंय. तर आता पाण्याचा जो स्पीड आहे, जो वेग आहे तो वाढतच चाललाय. मगाशी मी आलो तेव्हा स्पीड होता त्यापेक्षा दुप्पट स्पीड आता झालेला आहे बघा. आणि या बाजूला देखील आहे ना, या बाजून देखील पाणी येते. निखिल, या बाजून कुठून पाणी येतंय? या बाजूला म्हणजे आमच्या चंडिका मंदिर आणि पूर्ण शेतीचा भाग आहे. ओके. आपण बघतो ही मोठी एक बाग आहे कलमबाग. हां. जेव्हा धरणाचं पाणी मोठ्या प्रमाणात येतो तेव्हा पूर्णपणे नदीचा प्रवाह बदलतो आणि पूर्ण पाणी ही शेतीमधून घुसून जाऊन आमची इकडे हा प्रवाह छोटा असल्यामुळे काय होतं, जागा मिळेल तसं पाणी दिसत असतं. हा आपला पूर्ण खंडाळाचा एक रस्ता आहे. ओके. लागून पूर्ण पाण्याचं हे बरोडा खंडाळीत चाललेलं आहे. आणि काही दिवसांनी हा धोका जर वाढत गेला तर नक्की खालच्या खंडाळ्याला मोठा धोका होऊ शकतो. ओके. म्हणजे ही जवळजवळ शेती पाण्याखाली गेलेली आहे इकडची. काही जुनी शेती लोक काम करतात पण त्याच्यात काम करण्याचं काही झालेलंच नाही. बरोबर. शेतीत आपण लोक घरी गेलेले जातात. म्हणजे त्या बाजूला बघताय ना, त्या बाजूला तिकडे लोक शेती करतायत, शेती लावणी लावतात, पण पाण्याचा जोर एवढा वाढलाय, पाणी एवढं वाढलंय ना की अर्धी लोक शेतीचं काम तसंच टाकून घरी परतलेली आहेत. आणि ही बघा इथे आंब्याची बाग आहे. आणि खरंच म्हणजे याकडे ना लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि याला खरंच काहीतरी पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे, जेणेकरून ज्या वाड्यांचा संपर्क जो तुटला जातो ना तो तुटणार नाही आणि भयावह परिस्थिती निर्माण होणार नाही. खरंच एक वाटतंय ना, विदारक दृश्य ना खरंच मन हेलावून टाकतंय. पूर्ण म्हणजे समोर बघताय ना, हे पाणी वाहतंय आणि या बाजूला रोड असा रिक्त आहे. पण हे पाणी हे बघा जवळजवळ या रोडच्या इथं टेकायला आलेलं आहे. आणि हे पाणी एकत्र होऊन जवळजवळ मला वाटतं आणखीन 1-2 तास पाऊस सतत पडत राहिला ना तर हा देखील रोड तुम्हाला दिसणार नाही इथे. हे बघा पूर्ण हे पाणी आहे ना तर ह्या रोडला टच झालेला आहे, लागलेलं आहे बघा. पुन्हा एकदा बघा समोरचं दृश्य. थोडासा हलगर्जीपणा इथे असा दिसतोय, कारण हे बघा हे पाणी बघा फक्त काय स्पीडने वाहतंय. चुकून एखादा माणूस चुकून यामध्ये पडला जरी ना तरी तो थेट समुद्राला जाऊन मिळेल. हे बघा पाण्याचा स्पीड बघा फक्त. हे बघा इथे पाणी एवढं नव्हतं मगाशी आपण आलो तर आता हे बघा स्पीड वाढलाय पाण्याचा. पूर्ण एक वेगळी परिस्थिती आपल्याला इथे बघायला मिळते. इथे एक गाडी अडकली होती तर ते निखिल घेऊन गेला त्या बाजूला. थोडंसं आपल्याला देखील कसरत करून इथं जावं लागणार आहे, कारण थोडंसं धाडस करून आपण आलो होतो इथे. पण
आणि मगाच्या पेक्षा पाणी इथं वाढलंय बघा. हे बघा त्या बाजूला तिकडे अर्टिगा देखील अडकली होती, पण निखिल गाडी आणायला गेलाय, कारण या बाजूला देखील आहे ना पाण्याचा फ्लो वाढत चाललाय. मगाशी मी गेलो तर थोडंसं टाच्याच्या वर होतं, पण आता जे पाणी आहे तर ते वाढलंय बघा. मला वाटतं अजून जर ती अर्टिगा तिथे राहिली असती ती नक्कीच पाण्याखाली गेली असती, पण असो. तर इथे बघताय एक वयस्कर लेडीज आहेत, त्यांना बघा त्या देखील तिथे येत होता, पण त्यांना यायला जमत नव्हतं, पण त्यांना देखील निखिल आणि दुसरे आहेत व्यक्ती ते आणायला मदत करतायत. तर अशी एक वाईट परिस्थिती असते, त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. तेव्हा कोण जाऊन उपयोग नाही, वरून जायला लागेल तुला. मला बी खायचं आहे का पाणी वाजता. तर आता आपण आहोत मालगुणमध्ये ब्रह्मटेकाकडे जाणारा, ब्रह्मटेक वाडी आहे तिकडे जाणारा हा रस्ता आहे. तर हा ब्रिज आहे, तर या ब्रिजच्या इथून पाणी बघा कसलं जात आहे अत्यंत वेगाने, आणि समोर आहे ना पूर्ण परिसर जलमय झाला आहे बघा. पूर्ण परिसर जलमय झाला आहे. इथे देखील रस्त्यावरून पाणी येत आहे. संपूर्ण परिसर जिकडे दिसेल तिकडे फक्त डोंगर आणि फक्त पाणीच पाणी दिसतंय, लालसर पाणी. या बाजूला पण बघा पूर्ण परिसर जलमय झालाय. तर पहिला आपण गेलो तर ते मालगुण खारभूमीच्या इथे गेलो, तर तिथे देखील तुडुंब पाणी होतं. त्यानंतर आपण गणपतीपुळे आणि मालगुण या दोन गावांना जोडणारा जो ब्रिज आहे त्यावर गेलो, तिथे देखील पाणी खूपच वेगाने वाहत होतं. त्यानंतर आपण तिवरी बंदर गेलो. पहिला आपण मालगुण बीचवर गेलो, समुद्र पूर्णपणे खवळला होता. त्यानंतर तिवरी बंदरात देखील गेलो, खूपच खवळलेला होता समुद्र. आणि त्यानंतर आपण वरवडेमध्ये गेलो. वरवडे गावाच्या जो ब्रिज आहे त्यावर उभं राहून शूट केलं. तिथे देखील पाणी खूपच वेगाने वाहत होतं. आणि त्यानंतर मात्र मग आपण वरच्या वरवड्याच्या दिशेने जात असताना वरवडेमधील बौद्धवाडी, चर्मकारवाडी, भोरवाडी आणि नवेंद्रवाडी यांच्याकडे, या वाड्यांकडे जाणारा जो रस्ता होता त्यावर ते पाणी जर बघितलं असेल ना तर खरंच एक भयावह परिस्थिती आपल्या समोर होती. आणि खरंच ते पाणी ज्या स्पीडने वाहत होतं ना ते बघूनच खरंच खूप भीती वाटत होती. तर ह्या अशा गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष दिलं गेलं पाहिजे, कारण त्या वाडीचा संपर्क हा पूर्णपणे तुटला होता. कारण पूर्णपणे पाणी वाहत असल्यामुळे तिकडून माणूस ना इकडे येऊ शकत होता ना इकडून त्या बाजूला जाऊ शकत होता. अशी एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली होती, बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कुठेतरी अशा गोष्टींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे, कारण पर्यायी मार्ग उपलब्ध करून ह्या गोष्टींकडे कुठेतरी पर्याय शोधला पाहिजे. कारण कसं आहे, कोणती परिस्थिती कधी उद्भवेल सांगू शकत नाही. एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर त्या बाजूने या बाजूला माणूस कसा येणार, हा मोठा प्रश्न उभा राहतो. ज्या पद्धतीने निखिलने सांगितलंय, वारंवार सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष होते. कुठेतरी याकडे लक्ष दिले पाहिजे. मायबाप प्रशासनाला एक नम्र विनंती आहे. आणि तुम्हा सर्वांना एक मी आवाहन करू इच्छितो, जेव्हा मुसळधार पाऊस पडत असतो तेव्हा पूर्ण परिसर जलमय होत असतो. नद्या, नाले, धरणं, धबधबे हे तुडुंब भरून वाहत असतात. त्यांचा प्रवाह जोरदार असतो. त्यामुळे अशा ठिकाणी जाणं शक्यतो टाळा. अत्यंत जर महत्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा घराच्या बाहेर पडू नका. कारण कोणत्या परिस्थितीला, कोणत्या वाईट परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल हे कधीच सांगू शकत नाही. कारण तुम्ही जर परिस्थिती बघितली असेल तर रस्त्यावरून लिटरली पाणी येत होतं आणि रस्ता देखील दिसत नव्हता. अशी ही परिस्थिती निर्माण झाली होती. नंतर मालगुणच्या आजूबाजूचा परिसर देखील जलमय झाला होता. खूपच पाणी जिकडे तिकडे साचलं होतं आणि ते वाट काढत रस्त्यावरनं म्हणा किंवा आणखी तत्सम वाटेने म्हणा
ज्या समुद्राच्या दिशेने वाहत होतो. तर पुन्हा एकदा मी सांगेन, जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका. रोडवर जिथून पाणी वाहत होतं, आपण बघितलं की वेगाने पाणी वाहत होतं. जी कळजोंडी धरण आहे त्यानंतर जी नदी चालू होते ती शेवट समुद्राला जाऊन मिळते वरवड्याच्या इथे. तर त्या नदीला आज खूप पूर आला होता आणि त्या पुराच्या पाण्यात एक वयोवृद्ध महिला बिचारी अडकली होती. तर निखिल आणि त्यांचे सहकारी यांनी तिला बाहेर येण्यास मदत केली आणि ती वाट चुकली होती. म्हणजे तिला जायचं होतं पलीकडे, पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ती मध्येच होती आणि मग तिला या दोघांनी सुखरूपपणे किनाऱ्यावर आणून सोडलं आणि दुसऱ्या मार्गाने जायला सांगितलं. तर अशी एक वेगळी परिस्थिती, एक बिकट परिस्थिती आपल्यासमोर येत असते. त्यामुळे आपण सजग राहिलं पाहिजे. अशा वाईट परिस्थितीला कधी कधी आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडू नका. आणि आणखीन एक सांगेन की समुद्र हा खूप या पावसाळ्याच्या दिवसात खवळलेला असतो. त्यामुळे समुद्रात पोहणं टाळा, समुद्राच्या काठी जाऊ नका. कारण आता बघितलं की समुद्र कसा खवळला आहे, तो लाटा वेगाने किनाऱ्याच्या दिशेने येत होत्या. त्यामुळे जी जलाशय आहेत समुद्र, त्यानंतर तलाव, नद्या, नाले, धरणं, धबधबे अशा ठिकाणी जाऊ नका आणि स्वतःची काळजी घ्या. तर आता वेळ झाले या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची. तर भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.